लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना खाता येईल इतकी मऊ तीळ आणि शेंगदाण्याची गुळपापडी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। हाताला अजिबात चटके न देता महिनाभर टिकणारी ही तिळाची गुळपापडी फक्त 15 मिनिटात बनवून तयार होईल। भरपूर प्रमाणात संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी सुद्धा कमी वेळेमध्ये बनवू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहेत। मेजरिंग कपने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। आता तीळ आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरच सतत हलवत भाजून घ्यायचे। तीळ चांगले भाजून घेतले ना तर गुळपापडीला मस्त खमंग अशी चव येते आणि खूप दिवस चांगली टिकायला सुद्धा मदत होते। तर हे पहा, तीळ आता भाजून झालेले आहेत। हलकासा रंग बदललेला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतले। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याची आपल्याला पावडर करायची। त्याच पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरच सतत हलवत चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे। याची साल आता वेगळी होत आहे। लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेतले। शेंगदाणे हलकेसे थंड झाले की याची साल या पद्धतीने काढून घेऊ शकता। तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे आता थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। तर वरून टाकण्यासाठी थोडेसे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहेत। बाकीची सगळ्याची पावडर करून घेतली। 2 ते 3 वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। जास्त बारीक पावडर करायची नाही। तर हे पहा, अशी थोडीशी मोठीच पावडर करून घेतलेली आहे। आता गुळपापडीसाठी गुळ सुद्धा चिरून घेऊयात। तर ज्या वाटीने तीळ घेतलेले होते त्याच वाटीने चिरून घेतलेला 1 वाटी गुळ घेतलेला आहे। शेंगदाणे आणि गव्हाचं पीठ सुद्धा यामध्ये वापरणारच आहे, त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे। म्हणजे एकूण 1.5 कप गुळ आपल्याला लागणार आहे। आता ही गुळपापडी बनवण्यासाठी पाव वाटी तूप लागणार आहे। तर त्याच पॅनमध्ये 2 चमचे सुरुवातीला तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे या वडीला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे वड्या पाडताना किंवा पाडून झाल्यानंतर वड्या अजिबात तुटत नाहीत। गव्हाचं पीठ थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला भाजून घ्यायचे। बेसनचे लाडू बनवताना बेसन जसं थोडं तूप घालून आपण भाजून घेतो त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घ्यायचे, म्हणजे पिठाचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो। गुळपापडीला रंग सुद्धा चांगला येतो आणि चवीला सुद्धा चांगली बनते। तर थोडं तूप घालून हे भाजून घेतलं आणि शेवटी उरलेलं सगळं तूप यामध्ये घातलेलं आहे, कारण यामध्ये अजून आपल्याला बनवून घेतलेली तीळ आणि शेंगदाण्याची पावडर सुद्धा भाजून घ्यायची। तर हे पहा, साधारण असा रंग आला की यामध्ये बनवून घेतलेली पावडर घेतली। तीळ आणि शेंगदाणे सुरुवातीलाच आपण भाजून घेतलेले होते, त्यामुळे ही पावडर आता जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही। फक्त 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरच गव्हाचं पीठ यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर लगेचच यामध्ये गुळ घालायचा नाही। आत्ताच यामध्ये जर गुळ घेतला तर उष्णतेमुळे गुळ वितळला जातो। हे मिश्रण खूप पातळ होऊ शकतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळपापडी कडक होऊ शकते। आपल्याला ही मऊ गुळपापडी बनवायची, तर त्यासाठी हे चांगलं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पॅन थोडा वेळ खाली ठेवायचा। थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय। तोपर्यंत ज्या ताटामध्ये गुळपापडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घेतलं। आता दुसऱ्या पॅनमध्ये 1.5 कप गुळ काढून घेतला। यामध्ये पाणी घालायचं नाही। तर या कप मध्ये जे थोडंसं तूप उरलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे। साधारण अर्धा चमचा तूप असेल। आता मंद आचेवरच गुळ फक्त विरघळवून घ्यायचंय। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। आता तिळाची चिक्की बनवताना जसा पाक करून घ्यावा लागतो तसा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही। तर मंद आचेवरच सतत हलवत गुळ आता विरघळवून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घेतली आणि ते सुद्धा हलवून घेतलं। तर हे पहा, याला उकळी सुद्धा आलेली नाही, फक्त विरघळलेला आहे। आता गॅस बंदच आहे। यावरती हा दुसरा पॅन ठेवलेला आहे। आता तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडर मध्ये वितळवून घेतलेला गुळ काढून घेतला। गॅस चालू करून हे आपल्याला हलवत राहायचं नाही। आता फक्त हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचंय। तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे। यामध्ये हा गरम विरघळून घेतलेला गुळ काढून घेतला। गरम आहे तोपर्यंतच लगेचच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। गुळ असल्यामुळे थंड झाल्यानंतर लगेचच हे थोडंसं कडक होऊ शकतं, त्यामुळे अगदी पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं। तर हे पहा, याचा एक आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्या ताटामध्ये आपल्याला ही गुळपापडी सेट करून घ्यायची त्याला अगोदरच तूप लावून ठेवायचं। गरम आहे तोपर्यंतच हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं। ही गुळपापडी सेट व्हायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही। 10 मिनिटाच्या आतच व्यवस्थित सेट होते। फॅन खाली किंवा 1 ते 2 तास असंच ठेवायची सुद्धा गरज लागत नाही। पटकन तयार होणारी ही गुळपापडी आहे। तिळाची चिक्की किंवा लाडू बनवताना हाताला चटके बसतात। या पद्धतीमध्ये हाताला चटके तर बसतच नाहीत, शिवाय ही गुळपापडी अगदी झटपट बनवून तयार होते। तर भाजून घेतलेले तीळ थोडेसे बाजूला काढून ठेवलेले होते, ते सुद्धा यावरती थोडेसे पसरवून घेतले, म्हणजे ही गुळपापडी दिसायला सुद्धा सुंदर दिसते। तर वाटीनेच हे चांगलं सेट करून घेतलेलं आहे। फक्त 10 मिनिटे बाजूला ठेवायचं। 5 मिनिटांनी थोडंसं थंड झाल्यानंतर याचे काप करून घ्यायचे
आणि पुन्हा 5 मिनिटे सेट करायला ठेवायचं। तर हे पहा 5 मिनिटे झालेले आहेत, थोडंसं हे थंड झालेलं आहे। आता लगेचच याचे काप करून घेऊयात, म्हणजे थोडंसं मऊ आहे तोपर्यंत व्यवस्थित काप होतात आणि तुटत नाहीत। आपल्याला हवे तसे चौकोनी आकारामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। लहान मोठं कोणत्याही आकारामध्ये कट केलं तरी सुद्धा हे अजिबात तुटणार नाही, कारण यामध्ये गव्हाचं पीठ आहे, त्यामुळे याला बाइंडिंग खूप चांगलं येतं। संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी जास्त प्रमाणात जर तिळाची वडी बनवून ठेवायची असेल तर हाताला चटके न देता ही पद्धत खूपच सोपी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये ही गुळपापडी बनून तयार होईल। महत्त्वाचं म्हणजे महिनाभर ही आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो। आता थंडी सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे तिळाचे पदार्थ खाल्लेच पाहिजेत। याचे काप करून घेतल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे हे मी सेट करून घेतलेलं होतं आणि आता याची गुळपापडी काढून घेऊयात। आणि हे पहा अगदी सहजतेने याच्या वड्या निघत आहेत। कोणालाही जमेल अशी सगळ्यात साधी सोपी ही तिळाची गुळपापडी बनून तयार होते। शेंगदाणे न वापरता सुद्धा फक्त तीळ आणि गव्हाच्या पिठापासून ही गुळपापडी बनवू शकता। मुलांना आता थोड्या दिवसांच्या सुट्ट्या सुद्धा आहेत आणि थंडी सुद्धा भरपूर आहे, तर मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी या सोप्या वड्या नक्की करून पहा। यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक करायची गरज नाही। गुळपापडी सेट व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एकदा जर करायला घेतलं तर 15 ते 20 मिनिटातच तयार होईल। 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले होते, त्यापासून भरपूर गुळपापडी बनवून तयार होते। लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण खाऊ शकतील इतकी ही मऊ होते। मऊ असून सुद्धा अजिबात जास्त तुकडे होत नाहीत। आपल्याला पाहिजे तसं याला टेक्स्चर येतं, आतून मस्त दाणेदार बनते। तर अशी ही सगळ्यात सोपी, पौष्टिक आणि चविष्ट तीळ आणि शेंगदाण्याची गुळपापडी नक्की करा। संक्रांतीला किंवा या कुडकुडत्या थंडीमध्ये मुलांना खाण्यासाठी हे नक्की करून ठेवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।